विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यातील खानापूर इथं करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा केली आहे। खानापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र झाल्यामुळे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांच्या बरोबरच सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सुद्धा याचा मोठा फायदा होणार आहे। माननीय अध्यक्ष महोदय, शिवाजी विद्यापीठाचे सांगली येथे उपपरिसर सुस्थापित करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील विविध घटकांकडून प्राप्त निवेदनास अनुसरून विद्यापीठाने या मागणीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली होती। या समितीने सांगली जिल्ह्याकरता उपपरिसर म्हणजे सबसेंटर सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व बाबींचा अभ्यास करून आपला अहवाल विद्यापीठात सादर केला। त्या अहवालानुसार शिवाजी विद्यापीठाने महाराष्ट्र शासनास 27 फेब्रुवारी 2024 रोजी प्रस्ताव सादर केला आहे। या प्रस्तावानुसार सांगली जिल्ह्याकरता खानापूर येथे आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करून विद्यार्थ्यांना सर्व प्रशासकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। तसेच या उपपरिसरामध्ये कालसुसंगत काही नवीन पदविका म्हणजे डिप्लोमा पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करणे आवश्यक आहे। शिवाजी विद्यापीठाच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे उपपरिसर सुरू करण्याकरता एकूण 141 कोटींचा निधी आवश्यक आहे। तसेच सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील जागा गट क्रमांक 572.1 क्षेत्रफळ 42.56 हेक्टर गायरान जमीन विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यास तेथील जिल्हाधिकारी सांगली यांनी अनुकूलता दर्शवली आहे। सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून ही जमीन विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याची आवश्यक कारवाई करण्यात येईल। तसेच हा उपपरिसर सुरू करण्यासाठी आवश्यक 141 कोटी रुपयाच्या निधीची उपलब्धता करून देण्यात येईल।